म्हणजे काल बातम्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची एक बातमी व्हायरल होत होती आणि माध्यमांमधून असं समोर आलेलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आलेली होती आणि या संदर्भातला जी तक्रार आहे ती बीड पोलिसांना मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्येच काल माध्यमांमध्ये प्रश्न निर्माण केला जात होता की नेमकं कुणी हा हत्येचा कट रचलेला आहे। खरं तर काल बीड परळीचा एक बडा नेता यामध्ये सहभागी असल्याचं बोललं जात होतं, पण तो बीड परळीचा नेता नेमका कोण याबद्दल अनेक माध्यमांवरती तज्ञांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते समोर येत होतं। पण आज अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत। म्हणूनच धनंजय मुंडे खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या मागे आहेत का आणि अशी जी शंका निर्माण केली जात आहे त्यामागे तथ्य काय आहेत, त्यामागच्या फॅक्ट्स काय आहेत, हेच आपण या एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, मनोज जरांगे पाटील गेले अनेक वर्ष झालं मराठा आंदोलनासाठी झटणारे मराठा नेते म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा आहे, त्यांचं नाव आहे आणि गेल्या काही काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने उपोषण केलं, आंदोलन केलं, सरकारला जेरीस आणण्याचं काम त्यांनी गेले 1-2 वर्ष झालं करता आहेत आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। म्हणजे नुकताच बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा झालेला होता आणि ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेल्या होत्या आणि त्यामध्ये छगन भुजबळ होते, मुंडे होते, अशा पद्धतीने अनेक नेते होते ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलेलं होतं। आणि आत्ताचा जो घटनाक्रम आहे तो जर बघायचं झालं तर काल बीडच्या पोलीस अधीक्षकांना रितसर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी जे आहेत ते भेटलेले आहेत। फक्त मनोज जरांगे पाटीलच नाही तर त्यांचे सहकारी असणारे गंगाधर काळकुटे यांना देखील जीव मारण्याची धमकी आल्याची माहिती बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्याने दिलेली आहे। आता या प्रकरणातील अपडेट अशी समोर आली आहे की आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत। आज ते नेमके काय काय म्हणाले आपण ते थोडक्यात जाणून घेऊया। जरांगे पाटील म्हणाले की बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए की कार्यकर्त्यांनी मिळून हत्येचा कट रचला, त्यामागे धनंजय मुंडे होते असं थेटपणे नाव घेतलेलं आहे। त्यांनी भेट घेत कसा मारायचा प्लॅन केला, गाडीने गाडी धडकून मारू असा प्लॅन केला, त्यासाठी परराज्यातली पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी देखील धनंजय मुंडे यांनी दाखवली असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। पुढे त्यांनी मी मराठ्यांना शांत राहण्याचं आव्हान केलंय, ते शांत आहेत, आरोपींना पकडा किंवा सोडा, आम्हाला काही करायचं नाही। बीडचा एका मोठ्या नेत्याची पीए आणि कार्यकर्ता तो आरोपींकडे गेला आणि इथूनच सगळा तो घटनाक्रम सुरू झाला असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। कांचन नावाचा माणूस धनंजय मुंडेंचा पीए तो आरोपींना धनंजय मुंडेंकडे घेऊन गेला, महत्वाची बैठक सुरू होती, ती सोडून धनंजय मुंडे बाहेर आले आणि त्यांच्यापाशी आधी दुसरा एक आरोप होता, कशी करायची याच्यावर चर्चा झाली हत्या आणि 2 कोटींमध्ये त्यांचं ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा देण्याचे सुद्धा ठरलं। एकूण 2.5 कोटीमध्ये ही सगळा हत्येचा कट ठरला असा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। घातपात करणारे प्रत्यक्ष धनंजय मुंडेंना भेटले, काही जुळेना म्हणून आरोपींची वाट पाहत संभाजीनगरच्या एका फाट्यावर 1 तास धनंजय मुंडे वाट पाहत होते। खरं खोटं तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही हे सगळं सांगत आहोत। हा कट रचणारा मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे असल्याचा धक्कादायक आरोप आज पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे हे खूप पोचलेले व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे पंकजा मुंडेंपासून धसांपर्यंत अनेक जणांच्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या शेवटी ते असं म्हणाले की धनंजय मुंडे आमच्याच बांधवांच्या माध्यमातून आमच्या मुळावर उठले। जरांगे पाटीलांनी ही धक्कादायक माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला शांत राहण्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केलंय। ते म्हणाले मी समाजाला शब्द देतो, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, मी मेल्यावर काही करायचं ते करा, मी असेपर्यंत शांत राहायचं। आता या घटनेमुळे आपले हात खूप लांब आहेत हे त्यांच्या लक्षात आलं असेल असं सांगत त्यांनी विरोधकांना इशारा सुद्धा दिलाय। पण मंडळी, आता या सगळ्या घटनाक्रमावरून असा प्रश्न उपस्थित होतोय की धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांची हत्या का करायची, यामध्ये खरंच तथ्य आहे का? धनंजय मुंडे यांनी खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचलाय का?
असे अनेक प्रश्न खरं तर या घटनाक्रमावरून निर्माण होत आहेत. मंडळी, मध्यंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्या हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे सहभाग घेत धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले होते. बीडमध्ये आकाचा आका अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह पसरवण्यात आलेलं होतं आणि त्या नॅरेटिव्हमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उडी घेतली आणि संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना जेरीस आणलेलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी. त्यावेळेस त्यांनी थेटपणे या प्रकरणामध्ये सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये सुद्धा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी धडपड केलेली होती आणि यावरून ओबीसी नेत्यांना सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा टार्गेट केलेलं होतं आणि त्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा होते. या सगळ्या गोष्टींवरून कुठेतरी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला का, अशी शंका अनेक राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जाते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला का? या सगळ्या घटनाक्रमावरून तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची जी मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.